मान तालुक्यातील सुप्रसिद्ध व सर्व सुविधांयुक्त असलेल्या डॉक्टर पाटील हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत मोफत उपचारांची व शस्त्रक्रियांची माहिती डॉक्टर सुमित पाटील यांनी सत्रेवाडी नवलेवाडीतील आयोजित आरोग्य शिबिरात दिली। तसेच या मोफत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले। यावेळी डॉक्टर पाटील हॉस्पिटलने मोफत आरोग्य शिबिर घेऊन गावकऱ्यांना मोफत उपचार दिल्याने सर्व टीमचा सत्कार करण्यात आला। दरम्यान गावकऱ्यांनी डॉक्टर पाटील हॉस्पिटलमध्ये येऊन आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे आवाहन डॉक्टर राजश्री ढवाण यांनी केले। यावेळी वैभव खाडे, सिद्धी सुतार, ज्योती जाधव यांनी शिबिर पार पाडण्यासाठी सहकार्य केले। ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत आज आपण मोफत आरोग्य शिबिर या गावामध्ये पार पाडले। या मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपण ब्लड शुगर, बीपी तपासून गरजू लोकांना, गरजू पेशंटला मोफत औषधे देण्यात आली। त्याचप्रमाणे स्पेशालिस्ट सल्लाही देण्यात आलेला आहे। या शिबिरामध्ये आपण डॉक्टर पाटील हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मोफत तपासण्या, मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रिया यांबद्दल नागरिकांना जागरूक केले आहेत। लोकांनी लवकरात लवकर आपले आयुष्यमान कार्ड काढून या योजनेचा उपयोग करून घ्यावा। सर्व ग्रामस्थांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभारी आहेत। प्रत्येक कुटुंबियांना आमचं असं सांगणं आहे की डॉक्टर पाटील हॉस्पिटल दैवडी या ठिकाणी त्यांनी येऊन आयुष्यमान भारत कार्ड ज्यांच्याकडे नाहीये तर त्यांनी ते काढून घ्यावं आणि त्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला प्रतिवर्ष 5 लाखापर्यंत जे काही मोफत उपचार, प्रत्येक आजारावरती जे काही मोफत उपचार मिळणार आहेत त्याचा त्यांनी लाभ घ्यायचा। मोफत शस्त्रक्रिया कुठल्या आहेत याची आम्हाला माहिती दिली आणि काही बाबा कुणाचा आजार मोठे असतील किंवा 5 लाखापर्यंत त्यांना मोफत सेवा आहे हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे, तर कोणाला ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा जाऊन प्रत्यक्ष भेट देऊ शकता व माहिती मिळवू शकता। आज आमच्या इथे त्यांनी कॅम्प लावून आम्हाला महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। सत्रेवाडी ग्रामपंचायत नवलेवाडी इथं येऊन त्यांनी भेट देऊन त्यांची कर्मचारी, डॉक्टर यांनी मोफत उपचार व औषधं देऊन इथं आम्हाला सहकार्य केलं। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।